नमस्कार श्रोते हो, आज आहे 3 फेब्रुवारी म्हणजेच राष्ट्रीय महिला डॉक्टर दिन. तसं पाहिलं तर रुग्णसेवा, संशोधन, आरोग्य जागरूकता आणि सामाजिक बांधिलकी यामधून समाजाला निरोगी ठेवणाऱ्या महिला डॉक्टरांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आनंदीबाई जोशी या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या. त्यांचा जन्म 31 मार्च 1865 रोजी महाराष्ट्रातील कल्याण येथे झाला. समाजातील तीव्र विरोध, बालवयातील विवाह आणि अनेक अडचणी असूनही त्यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी अमेरिकेतील पेनिसिल्व्हेनिया येथील विमेन्स मेडिकल कॉलेजमधून 1886 साली MD पदवी प्राप्त केली. आनंदीबाई जोशी यांच्याविषयी जसं आपल्या सर्वांना माहिती आहे, यात आणखीन एक नाव आहे, त्या म्हणजे डॉक्टर रुखमाबाई राऊत. त्यांच्याविषयी सांगायचं म्हणजे त्यांचा जन्म 1864 साली मुंबईतच झाला. त्यांचंही लहान वयातच लग्न लावून देण्यात आलं, परंतु त्यांनी अन्यायकारक रूढी परंपरांचा विरोध केला. त्यांच्या वैवाहिक आयुष्यावरील खटल्यामुळे त्या भारतातील स्त्रियांचे हक्क, बालविवाह आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यावर त्यांनी चर्चा सुरू केली. MBBS पदवी पूर्ण झाल्यानंतर त्या भारतात परत आल्या आणि भारतामध्ये त्यांनी महिलांसाठी वैद्यकीय सेवा सुरू केली. चला तर मग हा प्रवास आणखीन कुठपर्यंत या दोघी घेऊन गेल्या यांच्या प्रवासाचं छानसं वर्णन. प्रवास कोणता तर महिला डॉक्टरांचा प्रवास. आणि या प्रवासात आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर पल्लवी सापळे. मॅडम नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर पल्लवी सापळे यांच्याविषयी सांगायचं म्हणजे जॉईंट डायरेक्टर म्हणून मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये सध्या कार्यरत आहात आणि त्या स्वतः बालरोग तज्ज्ञ आहेत. बालरोग तज्ज्ञ म्हणून त्यांचा एकूणच सर्व काळ पाहिला तर त्यांची अनेक वर्षाची जी सेवा आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो की 30 वर्षाचा जो कालखंड आहे, त्यांनी रुग्णसेवा केलेली आहे आणि आता सध्या त्या प्रशासकीय सेवेमध्ये कार्यरत आहेत. तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया एक महिला डॉक्टर म्हणून हा संपूर्ण प्रवास आणि या प्रवासाच्या ज्या मुख्य मानकरी होत्या डॉक्टर आनंदीबाई जोशी आणि डॉक्टर रुखमाबाई राऊत यांच्या परंपरा पुढे कशा आपल्या महिला घेऊन गेल्या. मॅडम, खरं म्हणजे आपल्याकडे राष्ट्रीय महिला डॉक्टर दिन हा साजरा करण्यात येतो आहे, तर यामागची नक्की उद्देश काय आहे? हा जो राष्ट्रीय महिला दिन आहे हा 2017 पासून अमेरिकेत USA मध्ये सुरू झाला आणि त्यांच्या पहिला डॉक्टरचा वाढदिवस होता. त्या दिवशी त्यांनी हा साजरा करायचं ठरवलं आणि आपल्या देशातही हळूहळू ही गोष्ट रुजू लागली आहे. त्याला अजूनही अधिकृत जरी तो दिवस साजरा करणं असं झालं नाहीये तरी आनंदीबाई जोशींबद्दल नाही माहीत असे फार कमी लोक आहेत. पहिला महिला डॉक्टर आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. आपल्या महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार आहेत जे त्यांच्या नावाने दिले जातात. पण दुर्दैव असं होतं की त्या प्रॅक्टिस करू शकल्या नाही. आपल्या देशात पोचल्या पण ट्युबरक्युलोसिसनी त्यांचा घात केला, त्यामुळे त्या प्रॅक्टिस करू शकल्या नाहीत. पण महिला डॉक्टर, आता आपण हा जर आनंदीबाई जोशी आणि रुखमाबाई राऊत किंवा बंगालमधल्या काही डॉक्टर्स आहेत, कदंबिनी गांगुली वगैरे, ह्यांचा जर आपण कार्यकाळ पाहिला आणि आपल्या भारत देशाचा इतिहास पाहिला तर त्या काळात मुली शिकणं हीच केवढं मोठं अडसर होतं मुलींच्या शिक्षणाला आणि इतर जे निर्बंध होते. अशा काळात पुरुष डॉक्टर देखील कमी असताना महिला डॉक्टर म्हणून काम करणं आणि आपण अमेरिकेतली पहिली डॉक्टर जर पाहिल्या तर त्या 1840-45च्या काळातल्या आहेत आणि आपल्या डॉक्टर्सही त्याच्यानंतरच आल्या आहेत 1-2 दशकात. ही खूप चांगली गोष्ट आहे आणि ही समाजाची गरज होती म्हणूनच ते आले आहेत. आणि त्यांनी तशी रुखमाबाई राऊतनी तर आपल्या मुंबईच्या JJ ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या अंडर जे कामा हॉस्पिटल होतं त्यांची पहिली नोकरी तिथेच होती आणि ते देखील महिला आणि बाल रुग्णांचंच हॉस्पिटल आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी गुजरात राज्यात जाऊन सेवा दिली. त्यामुळे महिला डॉक्टर आहेत आणि त्यांची गरज आहे, कारण का अजूनही काही गोष्टींना महिलेची सेन्सिटिव्हिटी लागते, ती गरजेची आहे हे लोकांना लक्षात आलंय. आणि ह्या महिला डॉक्टर्सचे प्रश्न किंवा काही त्यांचे प्रॉब्लेम्स हे इतरांपेक्षा वेगळे असतात आणि ते समानता तर पाहिजेच पण त्यांचे विषय थोडे वेगळे हाताळले पाहिजेत, ह्याची कुठेतरी जाण व्हावी. समाजाला हे कळावं की महिला डॉक्टर्स हे करताना सॅक्रिफाईस हे
अजूनही थोडं त्यांचा त्याग असतो किंवा त्यांना जुळवून जे घ्यावं लागतं ही जाण सगळ्यांपर्यंत पोचावी हा त्याच्या मागचा एक हेतू आहे. आताच तुम्ही खूप छान सांगितलं की त्या काळातली जी सामाजिक परिस्थिती होती आणि अशा परिस्थितीवर मात करून आताच तुम्ही अशा 3 दिग्गज महिला डॉक्टरांचं तुम्ही नाव घेतलं आणि त्यांनी खरंच त्या काळात सर्व महिलांसाठी एक चांगलं विद्येचं दार तर खुलं झालेलंच होतं, पण त्यासोबतच त्यांनी वैद्यकीय क्षेत्राचे जे दरवाजे उघडे केले आणि आज आपण बघतोय की वैद्यकीय क्षेत्रामध्ये सर्वच स्त्रिया नावारूपाला आलेल्या आपल्याला दिसत आहेत. तर तुमचा एक महिला डॉक्टर म्हणून जो प्रवास आहे तो कसा सुरू झाला? माझा प्रवास म्हणजे माझ्या घरी शिक्षणाचं वातावरण होतं. माझी आई स्वतः MBBS डॉक्टर आहे आणि तिने भारतीय नौसेनेतच सेवा दिली आहे, तिथूनच ती रिटायर झाली आहे आणि ती लालबाग परळ सारख्या भागात वडील कमी वयात गेले असताना तिने खूप कष्ट घेऊन स्कॉलरशिप्स वगैरे हे करूनच तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. पण त्यावेळी घरच्या परिस्थितीमुळे तिने पोस्ट ग्रॅज्युएशन केलं नाही. आत्ता माझ्या वेळी ते सहज झालं, आई डॉक्टर असल्यामुळे, वडील डॉक्टर असल्यामुळे. आणि आत्ता मुलीनं त्यावेळी कसं होतं सांगते, पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्हाला करता यायचं म्हणजे गायनेकोलॉजिस्ट, पण तुम्हाला त्याच्यासाठी फारसं स्टायपेंड नसायचं. त्यामुळे काही मुली ह्यांना एवढा खर्च करून लवकरात लवकर एखादी नोकरी लागावी हा विचार असायचा. म्हणून हा दिवस परत महत्वाचा होतं की आता कुठलीही मुलगी हे म्हणत नाही की अरे मी मुलगी आहे म्हणून MBBS बस झालं. आता मुली आणि मुलात हा फरक अजिबात जाणवत नाही मला. आणि काही काही विषयात असं झालंय की आता गेल्याच थोड्या दिवसापूर्वी पोस्ट ग्रॅज्युएशन MDच्या आणि MS च्या ऍडमिशन झाल्या. मला खूप आनंद होतो या गोष्टीचा की काही काही विभागात 10 सीट्स आहेत तर 6 ते 7 सीट्स प्राईम सब्जेक्ट्स म्हणजे महत्वाच्या विषयात मुलींनी केलेले आहेत. त्यामुळे माझा प्रवास म्हणाल तर ह्या सगळ्यांनी सुरू केलेल्या प्रवाहात केल्यामुळे माझा प्रवास मी म्हणेन तसा फार खडतर नाही झाला. समस्या आहे थोड्याशा सामाजिक किंवा ऍडजस्टमेंटच्या ज्या असतात त्या मात्र सगळ्यांना अजूनही त्या सुटलेल्या नाहीयेत. वा, आपण डॉक्टर आणि प्रशासक या दुहेरी भूमिकेत काम करत असतात, त्यावेळेला तुम्हाला काय काय अनुभव तुमच्या वाटेला आलेले आहेत याविषयी काय सांगाल? तिसरी पण भूमिका असते मेडिकल कॉलेजमध्ये काम केल्यामुळे, डॉक्टर, शिक्षक आणि प्रशासक. कारण का आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवायचंही असतं MBBS आणि MD. त्यामुळे पेशंट्सना ट्रीटमेंट देताना त्यांच्याशी म्हणजे ह्या पेशंटचं डायग्नोसिस आपण कसं केलं, ह्यांना कसं कुठले तपास करायचे, विनाकारण तपास नाही करायचे, ऑपरेशनची गरज नसेल, हे सगळं शिकवणं. म्हणजे आपल्यापुरतं पेशंटला बघून हां तुम्हाला टायफॉइड आहे हे आपण टेस्ट करूया, असं असं करा, हे इथे गोष्ट संपत नाही. तिकडे आपण शिकवायचं पण असतं. म्हणजे मी आज एका पेशंटला बरे करेन, पण माझ्या वॉर्डमध्ये माझ्याबरोबर राऊंडला असलेले 25 मुलांना जर मी शिकवलं तर ते 25 जण आपापल्या गावी जाऊन हे सगळं शिकणार आहे. ही एक जबाबदारी असते मेडिकल कॉलेजमधल्या डॉक्टरची, कारण का ते त्यासोबतच टीचर, शिक्षक देखील असतात आणि हे 2 भूमिका वेगवेगळ्या करूच शकत नाही. प्रशासक मी अनावधानाने घडले. जवळजवळ 20 वर्ष प्रोफेसर म्हणूनच काम केलं. मग महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात आली डीनसाठी आणि मी तेव्हा माझा हा विचार झाला की आपण ज्या गोष्टींबद्दल अगदी सोप्या भाषेत म्हणायचं तर कुरकुरतो, पण त्या डॉक्टर म्हणून बदलणं खूप कठीण असतं किंवा खूप लढावं लागतं, खूप पायऱ्या पार कराव्या लागतात. आपण जर उच्च पदावर गेलो तर आपण ह्या अनुभवातून गेल्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी आपण पटकन करू शकतो. उदाहरणार्थ म्हणायचं झालं तर आता मी आपली जी एक टास्क फोर्स होती, दुर्दैवाने कलकत्त्यात जे घटना घडली ते होऊ नये म्हणून, तर त्याच्यात एक छोटी गोष्ट होती की डॉक्टर जेव्हा साईड रूम मध्ये असतात तेव्हा महिला डॉक्टरसाठी वेगळी रूम पाहिजे आणि तिच्यासाठी जे स्वच्छतागृह आहे ते पण वेगळं पाहिजे. तर ह्या गोष्टी मी एक जर शिकणारी डॉक्टर असेल तर मी माझ्या सिनियरला सांगेन, ते सिनियर प्रयत्न करतील. पण जर मी त्या प्रशासकाच्या खुर्चीत असेल तर ते फक्त एक आदेशाने हे काम होणार की आपण सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगणार की ह्या वॉर्डचा तपास करून इकडे एक महिला डॉक्टरसाठी आणि महिला नर्सेससाठी एक वेगळं प्रसाधनगृह बांधावं. त्यामुळे प्रशासक त्याच विषयाचे असल्यामुळे खूप फरक पडतो. आपल्याला कळतं की समस्या काय आहेत आणि आपण त्या चुटकीसरशी सोडवू शकतो, जे खालून वर येईपर्यंत खूप वेळ निघून जातो. म्हणजे ही आव्हानं आहेतच नक्कीच वैद्यकीय क्षेत्रातली. बरं, आपल्या ज्या काही मैत्रिणी आहेत की ज्या ऑलरेडी डॉक्टर तर आहेतच आणि आपल्या काही मैत्रिणी आता एक्झाम देणार आहेत, तर त्याही डॉक्टर म्हणून आपल्याकडे येणार आहेत. तर अशा आपल्या या मैत्रिणींना, अशा महिलांना आपल्या या क्षेत्रामध्ये काय काय नवीन नवीन संधी उपलब्ध आपल्याला करून देता येतात किंवा आता आहेत सध्या? वैद्यकीय क्षेत्र एक आहे जे मी म्हणेन की गेल्या 50 एक वर्षात खूप
ज्याच्यात जसं कम्प्युटर्स एकेकाळी नव्हतेच आणि कम्प्युटर असा खोलीभर एवढा मोठा असायचा आणि आता अक्षरशः आपला मोबाईल फोनही कम्प्युटर आहे. तर मी म्हणेन ती क्रांती जी IT क्षेत्रात झाली आहे तीच क्रांती वैद्यकीय क्षेत्रात झाली आहे. कारण का अनेक वर्ष तुम्ही पाहाल म्हणजे मेडिकल कॉलेजेस जगभर सुरू झाली ती शतक मी म्हणेन त्याच पद्धतीने चालत होती आणि गेल्या 50 ते 60 वर्षात अँटीबायोटिक्स आले. म्हणजे आता जी लोक आणि त्यांनी घेऊ नये हे पण मी यावेळी सांगेन. जरा सर्दी खोकला झाला की जी पटकन तुम्ही केमिस्टकडे जाऊन अँटीबायोटिक्स घेतात, चुकीचंच आहे पण ती इतक्या सहज मिळतात. ही दुसऱ्या महायुद्धापर्यंत जगातच नव्हती. ORS जे अक्षरशः त्यांनी करोडो जीव वाचवलेत, जे आपण पाणी म्हणतो जुलाबाच्या वेळी देणं, हे पण गेल्या 50 वर्षात झाले. ऑर्गन ट्रान्सप्लांट, हार्ट प्रत्यारोपण, बायपास, ह्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे हे क्षेत्र आहे हे खूपच बदलतंय. म्हणजे 20 वर्षापूर्वी जे व्हायचं ते आता होत नाहीये. एवढी प्रगती मी जसं म्हटलं IT क्षेत्र पाहिलं तर त्याच्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातच झालीय की अक्षरशः टेक्नॉलॉजी, रोबोटिक सर्जरी, डॉक्टर बसतोय मुंबईत आणि गोंदियाला ऑपरेशन करू शकतोय, तो पेशंट गोंदियात आहे. ह्या गोष्टी आहेत. त्यामुळे स्काय इज द लिमिट जे इंग्लिशमध्ये वाक्य आहे ते इथे खूपच युक्त आहे की तुम्ही नवीन मार्ग तुम्ही शोधू शकता. आपण महिला डॉक्टरबद्दलच बोलतो आहोत तर सोपी गोष्ट सांगते. आमचा एक ॲबगार स्कोअर असतो जो आता जगातल्या प्रत्येक डिलिव्हरी नंतर वापरला जातो की त्या जे डॉक्टर ॲबगार आहेत त्यांच्या लक्षात आलं की डिलिव्हरी नंतर जर पटकन 1 मिनिटात एखादं मूल जर मलूल जन्माला आलं, निळं जन्माला आलं, पण 1 मिनिटात जर तुम्ही त्याला रिवाईव्ह केलं तर ते नॉर्मल होऊ शकतं, त्याला पुढे काहीच अपाय होणार नाही. पण हे कळायचं कसं, म्हणून त्यांनी स्वतःचा एक स्कोअर केला आणि हे कुठेतरी पुन्हा महिला डॉक्टरचं क्रेडिट आहे की ह्याच्यात काहीतरी नवं तंत्रज्ञान केलं नाही. फक्त त्यांच्या लक्षात आलं की ही मुलं वेळेवर यांना आपण जर मदत दिली तर ही वाचू शकतात. तर हे म्हणजे आता मला एकदम सुचलं म्हणून मी म्हटलं की म्हणजे महिला डॉक्टर हे करू शकते. तर कदाचित तुमच्यातली कोणतरी पुढे वर्जिनिया ॲबगार पुढची होणार आणि काहीतरी नवं होईल. तंत्रज्ञान असेल किंवा संशोधन असेल किंवा एखादं ऑब्झर्वेशन असेल जे एका महिलाच्या सेन्सिटिव्हिटीनी तिच्या लक्षात आलं की अरे हे काहीतरी आपण करू शकतो. त्यामुळे माझी खूपच इच्छा आहे की आपल्यातल्या मैत्रिणींपैकी कोणतरी पुढची वर्जिनिया ॲबगार, आनंदीबाई जोशी, रुक्माबाई राऊत होईल. वा, हे जरी एक संधीचा आपण भाग वैद्यकीय क्षेत्रात जरी म्हणत असलो तरी दुसरीकडे ग्रामीण आणि शहरी या दोघांमध्ये जो आरोग्य सेवा जी असते यातला काही फरक तुम्हाला जाणवतो का? नक्कीच जाणवतो, कारण का मी दोन्ही भागात काम केलेलं आहे. शहरी भागातले लोक कुठेतरी संगतीचा परिणाम आपण जसं म्हणतो तसं तिकडे शहरी भागात लोक नवीन गोष्टी पटकन स्वीकारतात. त्यांचा डॉक्टर्सबद्दल किंवा असा काही आकस नसतो किंवा काही भीती नसते. ते पटकन डॉक्टर, म्हणजे हे अगदी मी खूप जुजबी प्रकारे म्हणते पण कुठेतरी हे मला जाणवलंय की ते पटकन डॉक्टरकडे जातात किंवा त्यांना त्या सुविधा सहज मिळतात. ग्रामीण भागात कुठेतरी एक आकस असतो आणि कधी कधी अशी म्हणजे गंमत होते की मला सांगावं लागतं की माझ्या शेजारच्यांना असं झालं होतं आणि ते डॉक्टरकडे गेले आणि ते सिरियस झाले, मग माझं पण तसंच होईल असं काही नसतं. त्यामुळे कधी कधी हे त्यांचे गैरसमज आधी आपल्याला दूर करावे लागतात. दुसरं, त्यांना खर्चाची भीती असते किंवा एखाद्या डॉक्टरने, आता मी अंबाजोगाईला काम केलं तिकडे बघितलं तर तिथे जायला सांगितलं तरी ते मोठ्या शहरांना घाबरून जातात. तर हे सगळं आहे. तर माझ्या मते त्यांचं जागृती करणं तर गरजेचंच आहे, पण आता हळूहळू डॉक्टर्स हे गावोगावी पोचू लागलेत. सुदैवानी एक 10 वर्षापूर्वी आपल्याकडे 50,000च्या घरात मेडिकलच्या MBBSच्या सीट्स होत्या, त्या आता वाढून 1.25 लाखापर्यंत गेल्या आहेत. त्यामुळे आता संधी आहे, ग्रामीण भागात आपण जाऊ शकतो. देशातल्या सुविधा पण वाढल्यात, आपला देश तर प्रगती करतोच आहे. त्यामुळे तुम्ही गावाकडे जाऊन तो आकस निघू शकतो. आणि आज आपण महिला डॉक्टर्सबद्दल बोलतोय तर मला ते जास्त जाणवतं, कारण का मी एक बघितलंय की समाजात महिला डॉक्टर आणि शिक्षिका आणि कदाचित नर्स हे 3 पेशे समाज पण पटकन अंगीकृत करतं किंवा एक्सेप्ट करतं. म्हणजे उद्या एखादी महिला म्हणजे ॲस्ट्रॉनॉट असेल तर तिचं वेगळंच कौतुक होतं किंवा असं काहीतरी, म्हणजे त्याला पारंपरिकरित्या जे पुरुषप्रधान पेशा मानला जातो. पण तुम्ही बघा अगदी आपल्या पिक्चरमध्ये पण हिरोईन प्रेग्नंट असेल तर जनरली एखादी महिला डॉक्टर दाखवली जाते. त्यामुळे मला वाटते महिला डॉक्टरसाठी ते एक अडथळा नाहीये. समाजात त्या पटकन स्वीकारल्या जातील. कदाचित महिला ज्यांच्या मनात थोडासा संकोच असेल
त्या महिला डॉक्टरकडे जास्त सोप्या रीतीने जातील किंवा त्यांना जो त्रास होतो तो जास्त सहजगत्या सांगतील. तर मला तर वाटतं की महिला डॉक्टर्सना ही संधी आहे की जिथे अजूनपर्यंत कोणी पोचलं नाहीये तिकडे तुम्ही पोचू शकाल. बरं, आपल्या जगात तरुण मैत्रिणी ज्यांना ह्या क्षेत्रात यायचं आहे, त्यांना डॉक्टर व्हायचं आहे, तर त्या आपल्या मैत्रिणींनी जी मानसिक तयारी म्हणतो ती कशी केली पाहिजे? सुदैवाने मी एक सांगते की आपल्या देशात डॉक्टर ह्या पेशाला खूप मान आहे. म्हणजे अजूनही मी कुठेतरी प्रवास करत असेल आणि मला कोणी विचारलं तुम्ही काय आहेत, तर डीन आहे, मेडिकल एज्युकेशनमध्ये जॉईंट डायरेक्टर आहे, हे सोडून द्या, फक्त डॉक्टर आहे म्हटलं तरी उगाचच समोरच्या समोर आपलं जरा वजन वाढतं. हे खरं आहे आणि आपल्या देशात हे आहे. त्यामुळे तो काही प्रश्नच नाहीये. डॉक्टर ह्या पेशात म्हणजे नोबल प्रोफेशन आहे. पण आता थोडंसं व्यावहारिक जर बोलायचं झालं तर काही लोकांचं मत आहे आणि ते काही चुकीचं नाहीये की ह्याचं शिक्षणाचा जो काळ आहे तो खूप मोठा आहे. म्हणजे MBBSच 4.5 वर्ष असतं आणि 1 वर्ष इंटर्नशिप. मग काही म्हणतात की आपल्या देशात कसं झालंय, हुशार मुलं असेल तर डॉक्टर किंवा इंजिनियर, तर 4 वर्षात व्यक्ती इंजिनिअरिंगचा ग्रॅज्युएट होतो. बऱ्याच 5.5 वर्षात MBBS म्हणजे तिथेच तुमचं 1.5 वर्ष आहे. त्याच्यानंतर आता जवळजवळ सगळी मुलांना पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं असतं, आपण ज्याला पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणतो, ते आणि 3 वर्ष असतं. त्याच्यानंतर आता मला हा एक कल दिसू लागलाय, जसं म्हटलं पिढ्यानपिढ्या. माझी आई जेव्हा MBBS होती तेव्हा ती MBBSलाच थांबले, मी PG केलं आणि आता मला माझे विद्यार्थी दिसत आहेत त्यांना PGच्या पुढे जाऊन म्हणजे पदव्युत्तरच्या पुढे जाऊन उच्च सुपर स्पेशलायझेशन करायचंय. म्हणजे माझं जसं बालरोग विषय आहे तर आता माझे काही विद्यार्थी पिडियाट्रिक एंडोक्रायनॉलॉजी, पिडियाट्रिक न्यूरोलॉजी म्हणजे मुलांचं मेंदू संबंधी, मुलांच्या हार्ट संबंधी. त्यामुळे हा जर तुम्ही काळ मोजलात तर 5.5 अधिक 3 अधिक 3 हा जवळजवळ 11 वर्षांचा काळ, 11.5 वर्ष ही तपश्चर्या करावी लागते, मेहनत करावी लागते. आणि डॉक्टर म्हटल्यावर एवढूसं शिकून चालत नाही. आता जसं माझा विषय आहे लहान मुलांचं, तर मी म्हणेन मला फक्त पिडियाट्रिक कार्डिओलॉजी शिकायचंय लहान मुलांच्या हार्टबद्दल. अरे पण त्याला औषधं देताना ती त्याच्या किडनीवर काय परिणाम करतील हा अभ्यास करावा लागतो. त्यामुळे मेहनत खूप आहे. 5.5 वर्ष कमीत कमी आणि 11 वर्षापर्यंत ही तयारी ठेवायची आहे. कॉम्पिटिशन मी म्हटलं तसं वाढली आहे, त्यामुळे मेहनत करावी लागते. जवळजवळ आमच्या आधी 12वीला जे आपल्याला मार्क्स होते म्हणजे 12वीत मेहनत करायची, चांगले मार्क्स मिळवायचे आणि MBBSला ऍडमिशन, असं सोपं गणित होतं. आता तसं नाही. आता तुम्हाला एंट्रन्स द्यावी लागते, ही खूप कॉम्पिटेटिव्ह असते. अक्षरशः एकेका मार्काला हजारो मुलं असतात. त्यामुळे तुम्हाला आणि मला सेम मार्क्स मिळाले तरी कुठल्या तरी एका विषयाच्या कमी जास्तमुळे 1000 नंबरचा फरक पडतो, इथपर्यंत आकडे असतात. त्यामुळे खूप मेहनत आहे, खूप वाचन आहे आणि शिकणंही आहे. कॉलेजेस खूप झाल्यामुळे आता मी प्रशासक असल्यामुळे इथे बोलते की आता बिल्डिंग बांधायचं म्हटल्यावर त्याला 3 वर्ष तर लागतात. त्यामुळे वसतिगृहाचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आता ऍडमिशन देशभर होतात. त्यामुळे मला जर माझ्या भागातलं वरण भाताची सवय असेल आणि कुठल्या तरी ठिकाणी पोस्टिंग झाली तिकडे भात हा प्रकार होतच नसेल किंवा तिखट असेल किंवा गोड असेल किंवा सगळीच मुलं MBBSची असू दे, इंजिनिअरिंगची असू दे किंवा ग्रॅज्युएशनची, हॉस्टेलबद्दल तर तक्रारी कॅन्टीनबद्दल असतातच. त्यामुळे ते सगळं खूप जुळवून घ्यावं लागायचं. आधी फक्त महाराष्ट्रातल्या मुलांना महाराष्ट्रात किंवा माझं आमच्या वेळी तर फक्त मुंबईत रिजन वाईज असायचं. त्यामुळे ती सगळी तयारी करावी लागेल. कारण का जे मार्क्स मिळतील आता एखाद्या चांगल्या विषयात करायचं असेल किंवा एका चांगल्या संस्थेत तर आपलं घरापासून 12वी नंतरच आईवडिलांपासून कुटुंबापासून वेगळं राहायची तयारी, मानसिक तयारी. आम्ही खूप प्रयत्न करतोय की रॅगिंग होऊ नये आणि रॅगिंगचे प्रकार खरोखर कमी झालेत. पण कुठेतरी टीचर्सचा, मैत्रिणींचे ग्रुपिझम, हे पण ज्याला ग्रुप डायनॅमिक्स म्हणतो, किंवा ते माझ्याशी नीट वागत असतील पण माझाच कुठेतरी न्यूनगंड आड येत असेल. कधी कधी भाषेचं अडचण येते. म्हणजे आपल्या इथे MBBS हे इंग्लिशमध्ये शिकवलं जातं, तर एखाद्याला तो इंग्लिश भाषेचा न्यूनगंड असेल किंवा समजा मी महाराष्ट्रात आहे पण मला MBBS मधली ऍडमिशन तमिळनाडूमध्ये मिळाली तर ती भाषा शिकेपर्यंत पेशंट्सना मी प्रश्न विचारताना त्यांना माझ्या बरोबर ते कम्फर्ट लेवल येणार नाही, त्यांना ते जमणार नाही. त्यामुळे हे खूप गोष्टी आहेत. पण ह्याच्यातून तावून सुलाखून निघालं की मग द वर्ल्ड इज युअर ऑयस्टर. तुम्ही कुठेही आणि काहीही करू शकाल. आपण महिला डॉक्टर दिनानिमित्त बोलत आहोत, तर त्याच अनुषंगाने एक महत्वाचा असा प्रश्न आहे की सध्याचा काळ हा बघतोय की परीक्षेचा सुरू आहे आणि आपले बरेच असे परीक्षार्थी आहेत की ते JEE, नीट, CET या परीक्षांना सामोरे जाणार आहेत. तर विशेष करून आज आपला डॉक्टर दिनानिमित्त आपण बोलत आहोत. तर आपल्या ज्या मैत्रिणी नीटची एक्झाम देणार आहे किंवा आपले मित्र सुद्धा,
तर नीटची परीक्षा देत असताना अनेक आव्हानं आहेत, पण परीक्षा देण्याच्या आधी त्यांची मानसिकता काय असली पाहिजे? कारण ह्या क्षेत्र समजून घेण्यासाठी, या क्षेत्रातली आव्हानं समजून घेण्यासाठी त्यांनी कोणत्या गोष्टी वाचल्या पाहिजे, कोणत्या गोष्टींचा अधिक विचार केला पाहिजे? एक छोटंसं मार्गदर्शन आपल्या त्या मित्रमैत्रिणींना काय करायचं? मी आधी जसं सांगितलं की त्या डॉक्टर ह्या पेशाच्या ग्लॅमरला भुलून जाऊ नका, कारण का ऍडमिशन मिळून जाईल, पण नंतर तुमच्या लक्षात येईल की हा पाथ ऑफ नो रिटर्न आहे, मला पुढे पुढे ह्याच मार्गावर जायचंय. त्यामुळे ते निवडताना आता सगळ्यांच्या संपर्कात डॉक्टर्स असतात, त्यांना भेटा, त्यांची माहिती घ्या. म्हणजे जसं मी म्हटलं, उद्या मी जर गायनेकॉलॉजी म्हणजे स्त्रीरोग तज्ज्ञ झाले आणि मग कुरकुरी लागले, अरे काल 3 वाजता पहाटे डिलिव्हरी झाली, मी तो जो निवडलाय तो त्या पेशाचा भागच आहे. हे कुठेतरी म्हणजे आत्ता ते बघताना ते ग्लॅमर दिसतं, पण तुम्ही मुलांना सांगू शकत नाही की सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंतच डिलिव्हर व्हायचं, नंतर आता उद्या, असं नाही आहे. त्यामुळे हे त्या विषयाचे, त्या पेशाचे, त्याचा एक दुसरा नाण्याचा भाग आहे. हे तुम्ही नीट देताना, माझं म्हणणं PG करताना तर करालच, पण 12वीच्या वेळीच विचार करा. ग्लॅमर आहे ह्या पेशाला, मी जसं म्हटलं तसं, आणि कुठेतरी तुमच्यात सर्व्हिसची भावना पाहिजे, सेवा भावना पाहिजेच. चांगलं आणि वाईट त्या सेवाभावाला म्हणणार नाही, पण माझा जर कमर्शियल उद्देश असेल ना, तर मग मी म्हणेन की डॉक्टरी पेशात तुम्ही मेहनत जी करता त्या मानाने काही खूप तुम्ही अतिश्रीमंत होता अशातला भाग नाहीये. मेहनत करावी लागते तरच हे सगळं येतं. मी सल्ला देईन की आजूबाजूला तुमचे जर काही डॉक्टर्स असतील तर नक्की तुम्ही त्यांच्याशी बोला, थोडं समजून घ्या. आणि नीटचा अभ्यास मी जसं बोललो आणि थोडं सांगितलंच पाहिजे, थोडा वेगळा असतो, कारण का हा मल्टिपल चॉईस, म्हणजे एक प्रश्न विचारला जातो, त्याला 4 पर्याय असतात आणि खूपदा ते असे गंडवणारे असतात. म्हणजे कसे की मी जर विचारलं की एका घराचं म्हणजे आकार किती आहे, तर नॉर्मल घराचा, नॉर्मल खोलीचा, तर तो 100 स्क्वेअर फूट असेल, तर दुसरं उत्तर 1,00,000 स्क्वेअर फूट, दुसरं उत्तर 1 सेंटीमीटर असं नसतं. ते सोपं आहे की 100 स्क्वेअर फूटच असणार ना, 1 सेंटीमीटरची खोली असते का? पण असं नीटचे प्रश्न असे नसतात. नीटचे प्रश्न असणार, ह्या खोलीचा आकार 100 स्क्वेअर मीटर आहे का, 100.5 आहे का, 99.5 आहे? म्हणजे 3-4 उत्तरं तुम्हाला बरोबरच वाटतात आणि मग त्यात एक निवडायचं असतं. आणि मी जसं म्हटलं की एका मार्कात फरक पडतो, कुठेतरी इथे व्यावहारिक व्हावं लागतं. तर मी नाही म्हणणार की नीटचे क्लासेसच करा आणि आपल्या आई वडिलांना असं प्रेशर आणू नका, कारण का मी बघितले काही क्लासेस खूप महागडे आहेत आणि कधी कधी मी म्हटलं तसं या ग्लॅमरमुळे आई वडील ढकलतात, असं नका करू. आता इतकी क्षेत्र आहेत आपल्याकडे, तर पहिल्यांदा आधी हवंय की नाही ह्याचा विचार करा. आणि मला डॉक्टर बनायचं तर मी नीट परीक्षाच आहे, CET वगैरे तर नाहीच आहे नीटला, तर मला क्लासेसच करायला पाहिजे किंवा अमुक एक क्लासच केला पाहिजे असं नाही. आता सुदैवाने इंटरनेट इतकं ओपन झालंय की तुम्ही स्वतः, असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांनी कुठलाही क्लास केला नाही, रेग्युलर आपलं 10वी-12वीचं कॉलेज केलं आणि संध्याकाळी बुक्स काही मिळतात ती उपलब्ध करून, ऑनलाईन मिळवून, काही करून त्यांनी स्वतःचा अभ्यास स्वतः करूनही होऊ शकतं. त्यामुळे क्लास करा किंवा नका करू माझं म्हणणं नाही, पण क्लास केला तरच मिळतं असं काही नाही. मात्र ती मेहनत करावी लागते आणि अभ्यास खूपच सूक्ष्म लेवलवर जाऊन करावं लागतं, कारण का मी म्हटलं तसं बरेचसे प्रश्न अशा प्रकारचे असतात. यालाच जोडून एक प्रश्न असाही आहे की समजा आपल्या एखाद्या मित्रमैत्रिणीला या परीक्षेतून अपयश आलं असेल, मग त्या अपयशाचं रूपांतर कुठेतरी न्यूनगंडामध्ये, जे मानसिक स्वास्थ्य त्यांचं बिघडलेलं आपल्याला दिसून येतं. पण मग वैद्यकीय क्षेत्रामध्ये इतर काही अजून अशा काही संधी आहेत का की परीक्षा न देता ते त्या वैद्यकीय क्षेत्राचा अनुभव पण घेऊ शकतात आणि त्यांची आवड ते त्या मार्गातून निर्माण करून ते तिथे सेवा देऊ शकतात, असं काय आहे का? नक्कीच आहे. पहिलं म्हणजे मला एकदम ते हरवंशराय बच्चनची कविता की मन का हो तो अच्छा, मन का ना हो तो और भी अच्छा. कदाचित तुम्ही कुठल्या तरी दुसऱ्या क्षेत्रात खूप मोठं नाव करणार असाल तर एक तर नीटमध्ये नुसतं MBBS नाही, नीटच्या मार्गाने तुम्हाला डेंटिस्ट्रीला पण ऍडमिशन मिळते, फिजिओथेरपीला देखील मिळते आणि आपल्या देशात खरोखर फिजिओथेरपिस्टची कमतरता आहे. आणि आता तुम्ही बघितलं तर हे IPL म्हणा किंवा इतर इतके स्पोर्ट्स निर्माण झाले की आधी आपल्या देशाची एकच क्रिकेट टीम होती आणि त्याला एकच फिजिओथेरपिस्ट होता. आता तुम्ही पाहाल तर काहीतरी
मला वाटतं 15-20 तर IPL टीम्स आहेत, महिलांच्या टीम्स आहेत, त्यामुळे फिजिओथेरपी आहे, असे अनेक आहेत. आणि Personal तिकडे पण असतात आहेत पर्सनल therapist. फिजिओथेरपिस्ट आहेत. आता नीचं ऑपरेशन झालं खुब्यांचं, तर त्याला फिजिओथेरपिस्ट लागतो. तर इतकं म्हणजे असे पण क्षेत्र आहेत आणि खरोखरच कमतरता आहे आपल्या देशात, हे मला जाणवलंय. तसंच नर्सिंग आहे, हे तर एक नोबल प्रोफेशन आहे. हो. आणि जगभरात म्हणजे ज्यांना परदेशी जायची इच्छा आहे, तर अक्षरशः जर्मनी, म्हणजे आजच्या काळ मी सांगते, जर्मनीला नर्सेसची इतकी गरज आहे की आपल्या महाराष्ट्राने त्यांच्याशी करार केलाय आणि आपण त्यांना जर्मन भाषा शिकवतो. बिकॉज भारतातल्या ट्रेनिंगला जगभर मान्यता आहे. आपले MBBS डॉक्टर्स असू दे, म्हणजे असं म्हणतात की UKची जी हेल्थ सिस्टम आहे ती NHS, ती आपलेच भारतीय डॉक्टर चालवतात. म्हणजे जर त्यांनी भारतीय निघून गेले तर UKचं आरोग्य संस्था कोलमडेल, अच्छा. इतके आपले डॉक्टर्स तिकडे आहेत. आणि आपले डॉक्टर्स असे तावून सुलाखून बाहेर निघतात की प्रत्येक जगात, अमेरिकेत असू दे, ऑस्ट्रेलियात असू दे, ते इव्हन गल्फ देशात भारतात शिकलेल्या डॉक्टरला एक व्हॅल्यू आहे. त्याचं म्हणजे एक गृहीत धरलं जातं की हा कमीत कमी एवढ्या लेवलचा आहे. त्यामुळे तुम्हाला परदेशी जायला, एस्पेशली नर्सिंगची तर इतकी डिमांड आहे की परदेशी जायची संधी आहे. त्यामुळे खूप संधी आहेत. आणि जर हे काहीच नाही मिळालं तर इतर क्षेत्र, कितीतरी नवीन पेशे आहेत जे आपल्याला माहीतच नव्हते की असे असू शकतात, ते आहेतच. आपल्या या कार्यक्रमाच्या संवादामध्ये अनेक गोष्टी आम्हाला आता समजत आहेत की महिला डॉक्टर असू द्या किंवा पुरुष डॉक्टर, पण दोघांनाही कामाचा तितकाच व्यापही असतो. प्रशासकीय असू द्या किंवा रेग्युलर तुमचा पेशंटना तपासणं असू द्या, जे ऑपरेशन वगैरे असू द्या, तर ही सेवाभाव आणि ही कंटिन्यू सेवा करणं, तर यामध्ये शारीरिक आणि मानसिक जे आरोग्य आहे, तर आपल्या जे स्पेशली मी विचारते, आपल्या ज्या महिला डॉक्टर आहेत त्यांनी ते कसं अबाधित राखू शकतात, त्या याविषयी काय सांगाल? नाही, त्यांनी हे शिकलंच पाहिजे. आणि त्यांच्या सोबत काम करणाऱ्या सहकार्यांनी आणि वरिष्ठांनीही त्यांना तेवढं बॅलन्स दिलं पाहिजे. बिकॉज आता लक्षात आलंय की एक डॉक्टर, म्हणजे हे बाकीच्यात पण बर्न आउट हा शब्द आहे. म्हणजे जर मी ICUत काम करते उदाहरणार्थ, आणि रोज मी मृत्यूशी झुंजते की हा पेशंट, अरे, आणि हे खरं घडलेलं आहे, म्हणजे घडतं आहे की अरे आज ह्याचं ब्लड प्रेशर मेंटेन झालं, संध्याकाळी मी राऊंडला आले तोपर्यंत परत ब्लड प्रेशर ड्रॉप. हे जे इमोशनल, कारण का तुम्ही सेवाभाव असतो, पेशंटमध्ये गुंतलेले असतात, त्यामुळे. आणि ते तुम्हाला ना, मी एक डॉक्टर म्हणून सांगते, तुम्ही कम्प्लिटली ते असं प्रोफेशनली बाजूला नाही ठेवू शकत. अरे हां, मी द्यायचं ते इंजेक्शन दिलं आणि होईल ते होईल, असं नाही राहू शकत. त्यामुळे पेशंटचं वर खाली असणं, अगदी तुम्ही निघून गेलात ना घरी तरी ते डोक्यात ते राहतच की हे बरं आहे की नाही. आणि मेडिसिन एक शब्द आहे, इट इज नॉट जस्ट अ सायन्स, इट्स अन आर्ट. त्यामुळे ते 2+2 4 होतीलच असं नाही. एखादा पेशंट पटकन बरा होतो, तुम्ही अँटीबायोटिक देता, आणि एखादा पेशंट वेळ घेतो बरं व्हायला. कारण का नुसतं औषध हा एक भाग नसतो, खूप वेगवेगळे पैलू असतात त्या गोष्टीला. त्यामुळे डॉक्टरनी पहिल्यांदा, म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणूयात, फिजिशियन फर्स्ट हील दायसेल्फ. तर स्वतः शारीरिक आणि मानसिकरित्या आपण सुदृढ राहिलंच पाहिजे. म्हणजे जे आपण खूपदा डॉक्टर्स पेशंटना सांगतात हे करू नको ते करू नको, आणि स्वतः ते करतच नाहीत. म्हणजे योग प्राणायाम असू दे किंवा खाण्याचे पथ्य असू दे, हे डॉक्टर्सनी केलं पाहिजे. काही काही डॉक्टर स्वतःचं डायबिटीस आणि ब्लड प्रेशर वाढलेलं त्यांच्या लक्षात येत नाही, पेशंटला इकडे ओरडतात आणि इकडे कधी स्वतःचं 1-2 मिनिटं आपल्या हॉस्पिटलमधल्या आपल्या BP ॲपॅरेटसमधून घेतलं जात नाही. म्हणजे स्वतःचं आरोग्य सांभाळल्याशिवाय तुम्ही दुसरं काही करूच शकत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एक नवीन विचार आता जो आलाय, जो सेकंड लाईफ, असं काहीतरी पाहिजे जे तुम्हाला एक छंद म्हणा, काहीही म्हणा, जो तुम्ही डॉक्टर आहात हे विसरायला लावेल. वाचन असेल, प्रवास असेल, तुम्हाला जे जमेल ते असेल. अगदी काही मला माहिती आहेत, काही डॉक्टर स्वतः हौसेने क्रोशे करतात, म्हणजे ते, किंवा मंडला ड्रॉइंग्स, म्हणजे त्या इतकं तुम्ही त्यात समरस होऊन जाता की बाकी सगळं विसरता. तर हे डॉक्टर्स पुरतं नाही, पण एक आता लोकांच्या लक्षात आलंय की एक सेकंड लाईफ पाहिजे, ज्याच्यात तुम्ही इथून पूर्ण दूर होऊ शकता आणि समवेअर ते रेस्ट पाहिजे टू रिस्टार्ट वर्क. त्यामुळे सगळ्यांनी स्वतःचं आरोग्य हे सगळ्यांनीच जपलं पाहिजे, मी डॉक्टर म्हणून म्हणते. पण डॉक्टर्सनी विशेषतः, कारण का दिव्याखाली अंधार हा प्रकार मी खूप पाहिलाय की डॉक्टर्सच स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. ते नाही झालं पाहिजे. तुमच्या या संपूर्ण कारकिर्दीमध्ये प्रेरणादायी एखादा अनुभव असेल की ज्यातून तुम्हाला प्रेरणा मिळाली, तर याविषयी तुम्ही काय सांगाल का आम्हाला? प्रेरणादायी म्हणजे मी म्हणेन पेशंटच माझे सर्वात मोठे शिक्षक होते. आणि मी सुदैवाने मला शिक्षक देखील एवढे चांगले मिळाले
की त्यांनी मला माझा विषयचं शिकवलाच, पण ते पेशंटशी बोलणं, वागणं, विद्यार्थ्यांशी बोलणं हे एक प्रेरणादायी होतं की आपण ह्यांच्यासारखं झालं पाहिजे. आणि खरा शिक्षक तो असतो म्हणजे जो असं म्हणतात की शिक्षण म्हणजे एक मडकं भरणं नव्हे तर एक पणती पेटवणं, की ती पणती एकदा तुम्ही पेटवली की तिने चालू राहिली पाहिजे. तर मी जेव्हा कोविडमध्ये काम केलं त्यावेळी कोविड हा 100 वर्षांनी आलेला आजार होता, त्यामुळे आम्हाला कोणी तो शिकवला नव्हता, काहीही नव्हतं. पण जो मार्ग शिकवला होता, जसं वागायचं होतं ते शिकल्यामुळे हे सगळं करू शकले. त्यामुळे मी म्हणेन माझी पहिली प्रेरणा माझे शिक्षक आणि आई वडील आणि पेशंट्स आहेत, की त्यांच्या वागण्यातूनच आपण हे शिकत गेले. बरं, आपल्या या आरोग्य सेवेमध्ये गुणवत्ता आणि संवेदनशीलता ही आपल्याला कशी टिकवून ठेवता येते? गुणवत्ता टिकवण्यासाठी आपलं ज्ञान आणि म्हणजे विद्यार्थी वृत्ती न सोडणं हे मी बघितलंय की, आणि मला सगळं येतं हे कोणीही म्हणणं ह्याच्यासारखा मूर्ख दुसरा माणूस नसेल जगात. त्यामुळे मी नेहमी विद्यार्थ्यांकडून पण आम्ही शिकत असतो. जेव्हा आम्ही डिपार्टमेंटमध्ये एखादी पोस्ट ग्रॅज्युएटसाठी ऍक्टिव्हिटी ठेवतो तर त्यावेळी नवीन गोष्टी कदाचित त्या अजून रूढीत आल्या नसतील, पण गुणवत्ता राखायची असेल तर आपण विद्यार्थी आहोत हे कधीच विसरू नये. आणि संवेदना म्हणजे तुमच्या बोथट झाल्या तर माझ्या मते तुम्ही डॉक्टर म्हणजे राहूच शकत नाही. कारण का पेशंटला, एखाद्या गावातला पेशंट आहे, त्याला तुम्ही हे सांगणं की 2 महिने तुला इथे राहायचंय, आई वडीलचं उत्पन्नाचं काय, घरच्यांचं काय, बाकी मुलांचं काय, हे कुठेतरी तुम्ही उलट तुमचं वाढली पाहिजे, कमी नाही झाली पाहिजे. जसं मी म्हटलं बर्नआउट होऊ नये म्हणून कुठेतरी ते वेगळं करता आलं पाहिजे, पण संवेदना शून्य झालं तर मग कशालाच अर्थ राहणार नाही. मॅडम, असं तुम्हाला कधी वाटतं का की आपल्या ज्या महिला डॉक्टर आहेत तर त्यांनी नेतृत्व करण्याची जी भूमिका आहे तशा भूमिकेत त्यांनी यावं किंवा त्यांचं या भूमिकेत येणं फार आवश्यक आहे, तर असं तुम्हाला वाटतं का? मला नक्कीच वाटतं, कारण का कुठेतरी महिला भीतात असं माझं मत आहे की मला हे जमेल का. कारण का आपल्याकडे महिलांना सपोर्ट सिस्टीम गृहीत नाही धरता येत. आणि हे मी बघितलंय. म्हणजे मी प्रशासकीय किंवा नेतृत्वाची भूमिका घेतली, कारण का एकदा तुम्ही नेतृत्वाची भूमिका घेतली की तुम्ही ऑफिस आवर्सचा अट्टाहास नाही धरू शकत कधीही. जसं कोविडचं उदाहरण आहे, मला अक्षरशः 2 तास आधी कळलं आणि मी सांगलीला पोचले होते. तर हे तुम्हाला ऍडजस्ट करावं लागेल आणि त्याला सपोर्ट सिस्टीम लागतेच. ती सपोर्ट सिस्टीम मी म्हणेन हे महिलांसाठी नाही म्हणणार, मी सपोर्ट सिस्टीमसाठी म्हणेल इतकी स्ट्रॉंग करा की त्यांना असं हे करताना मनात त्याच्यामुळे दुविधा नको व्हायला की अरे मी इथे मला उशीर झाला. आणि हे होणारच आहे, नेतृत्वाची भूमिका म्हणजे अचानक काही ऍक्सिडेंट झाला तर मला माझ्या संस्थेत जास्त वेळ थांबावंच लागणार आहे, कदाचित रात्रभर थांबावं लागेल. हे रुटीन नाही झालं पाहिजे. ह्याच्यात काही कौतुक नाहीये की रोज 10 वाजेपर्यंत थांबते. जेव्हा गरज आहे तेव्हा मला तो आत्मविश्वास पाहिजे की माझी सपोर्ट सिस्टीम आहे, मी हे करू शकते आणि इथे माझी जास्त गरज आहे. तर हे सगळ्यांनी एकदा ही जागरूकता आली की सपोर्ट सिस्टीम आणि वाढते, फरक पडतोय. आपण महिला नेतृत्वाच्या भूमिकात पाहतोय, पण कुठेतरी अडचण दिसतात आहेत, ते हळूहळू कमी होतील. जागरूकता जशी वाढेल आपल्या कार्यक्रमा थ्रू बाकी मार्गाने तसं ते बदलेल आणि आपणच ते केलं पाहिजे. बरं, आपल्या या कार्यक्रमामध्ये जाता जाता शेवटचा असा प्रश्न आहे की आपल्या ज्या काही महिला डॉक्टर आहे तर तुम्ही त्यांना काय संदेश द्याल या कार्यक्रमाच्या माध्यमातून? मी म्हणजे संधीच्या बाबतीत स्त्री पुरुष समानता मानते, पण महिला आणि पुरुष हे 2 वेगवेगळे घटक आहेत हेही मानते. आणि मला असं वाटतं की डॉक्टर महिला असणं ह्याच्यात तुमचा जो फेमिनिन क्वालिटीज आहेत, मी असं नाही म्हणणार महिला म्हणून, सेन्सिटिव्हिटी किंवा मी जसं म्हटलं समाजात ना महिला डॉक्टर ह्या रोलमध्ये पटकन एक्सेप्ट होते, तर ते तुम्ही त्याचा फायदा घ्या आणि जास्त जवळीक साधा. कारण का बरेचसे महिलांचे किंवा इतरांचे आजार ह्याला डॉक्टरचं औषधाच्या खूप अनेक वर्ष आधी त्या टाळता येण्यासारखे आजार आहेत जे तर ते तुम्ही करू शकता. म्हणजे एखादा पुरुष तंबाखू खात असेल तर तुमच्या सेन्सिटिव्हिटीनी तुम्ही त्याला हळूहळू ते कमी करणं, सिगरेटचं हे करणं, मग ते पुढचे आजारच येणार नाहीत. किंवा आणि महिला डॉक्टरला एक पद्धत असते, कधी कधी ती मास्तरीण होऊ शकते, म्हणजे अगदी मी कोष्टकात म्हणते, पण म्हणजे ती ओरडू शकते. ते पुरुष पेशंट ते एक्सेप्ट करतात. आणि हे मी स्वतः बघितलंय. म्हणजे मी काही आमच्याकडे मुलं आली आणि त्याच्या आई वडिलांनी वेळेवर डोस दिला नाही किंवा टीबीची औषधं तर मी मस्त ओरडायचे आणि ते एक्सेप्ट करायचे ते आणि घाबरायचे पण की म्हटलं नाही पुढच्या महिन्यात जर हे वेळेवर 30 दिवस औषध नाही घेतलं तर बघाच मी असं उभं करीन. पण ते
कबूल करतात, त्यांना त्यात अजिबात आपला राग येत नाही, उलट त्यांना बरं वाटतं की कोणतरी आपल्याला शिस्त शिकवतोय. त्यामुळे माझ्या मते आपण त्या आपल्या गुणाचा फायदा करावा आणि एक कुटुंब जरी आपण सुधारलं आणि एका कुटुंबाचा अकाली मृत्यू टाळू शकला तर आणि काय पाहिजे. वा. तर आज आपण राष्ट्रीय महिला डॉक्टर दिनाच्या निमित्ताने डॉक्टर पल्लवी सावळे यांचे आपण विचार ऐकलेत आणि त्यांनी आपल्यासोबत त्यांचे अनुभव आणि त्यांचे प्रेरणादायी प्रवास आपल्या सर्वांसोबत जो शेअर केला त्याबद्दल मी खरंच तुमचे मनापासून आभार मानते. आणि श्रोते हो, महिला डॉक्टर ही केवळ रुग्णांवर उपचार करत नाही तर समाजाच्या आरोग्याचा पाया मजबूतही करत असते. जिथं आपण गावखेड्यांचा विचार करतो, छोटे छोटे PHC सेंटर आहे आणि तिथे जास्त प्रमाणात महिला डॉक्टर या कार्य करताना दिसून येतात. का तर त्या महिला डॉक्टरांचं आणि त्या गावात राहणाऱ्या स्त्रियांची जी एकरूपता असते, विचारांची जी अदलाबदल जी लवकर त्या करतात आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या आपल्या आशा सेविका आहेत, आपल्या परिचारिका आहेत आणि त्यामुळे महिला डॉक्टरांशी एक वेगळं नातं त्या गावातल्या लोकांचं फक्त रुग्ण म्हणून नाही तर माणूस म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून एवढं जीवाभावाचं होऊन जातं की प्रत्येकाला असं वाटतं की माझी मुलगी उद्या महिला डॉक्टर व्हावी. हो की नाही डॉक्टर? हा असाच अनुभव तुम्हाला सुद्धा आलेला असेल. तर इतका छान आपला हा कार्यक्रम झाला आणि तुम्ही आम्हाला इतकं छान तुमचे अनुभव सांगितले, तर मला नक्कीच खात्री वाटते की येणारा आणखीन जो काळ आहे तो फक्त भारत देशात महिला डॉक्टरांचा काळ असणार आहे आणि यात अजिबातच शंका नाही. मॅडम, तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि आमच्या सर्व श्रोत्यांचं इतकं चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आकाशवाणी मुंबईच्या वतीने आपले आभार मानते. नमस्कार. धन्यवाद.